एक नगरसेवक, महापौर ते आमदार असा प्रवास असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्ष, विधान परिषद आमदार तथा तालिका सभापती माननीय इद्रिसभाई नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ स्वातीताई पारदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। काय आहेत बीडमधील लिफ्ट अपघातावर मनोज जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यांच्या प्रतिक्रिया। लिफ्टच्या अपघाताचा 2-3 मिनिटाचा तो कालावधी असेल, मात्र टेक्निकल त्या ठिकाणी कोणीही लिफ्टला पाहणारा नव्हता। आम्हाला दरवाजा जोरात ओढून जरांगे पाटलांना बाहेर काढावं लागलं। आम्ही 10-11 जण त्या लिफ्टमध्ये गेलो, मात्र लिफ्टने कोणतीही सिग्नल दिलं नाही, त्यामुळे अतिरिक्त वजन असल्यास कळाले नाही। मात्र सुदैवाने 1-2 सहकारी वगळता कोणालाही काही झालं नाही असे ते म्हणाले। पाहूया काय म्हणतात ते। मदत ह्या 3-4 मिनिटां 3 ते 4 मिनिटांचा कालावधी असेल तो, वरती जाणं खाली येणं आदळणं, परंतु टेक्निकली त्या ठिकाणी जो पाहणारा असणं आवश्यक होता तो मात्र तिथं कोणी नव्हता। शेवटी दरवाजा जोरात ओढून सहकाऱ्यांना आम्हा सगळ्यांना बाहेर यावं लागलं, मनोजदादांना बाहेर काढावं लागलं त्या लिफ्टमधून। मराठा संघर्ष योद्धे माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे बीड शहरामध्ये आल्यानंतर आरक्षण चळवळीतील सहकारी वाघोले सर यांचे वडील त्या ठिकाणी ॲडमिट असल्यामुळं त्यांना भेटण्यासाठी आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो। हॉस्पिटलमध्ये जात असताना आम्ही लिफ्टमध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस लिफ्टमध्ये जो मुलगा होता त्याने आम्हाला सगळ्याला बसवले। आम्ही काही जण पायऱ्याने जाऊ असं म्हणत होतो, पण तो म्हणला लिफ्टची कॅपॅसिटी मोठी आहे, लिफ्टने जाऊ। लिफ्टमध्ये आम्ही 10 ते 12 जण होतो। 10 ते 12 जणाचं जरी वेट मोजलं 80 किलो याप्रमाणे जरी मोजलं तरी 960च्या आसपास होतं। आणि लिफ्टची कॅपॅसिटी ही 1020च्या पुढं आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या लिफ्टमध्ये ओव्हरलोड नव्हता। तरी पण लिफ्ट चालू केल्यानंतर लिफ्ट वरती गेली, दरवाजाच्या लेवलपर्यंत वरती गेली आणि अचानक त्या ठिकाणाहून झटका बसला आणि ती खाली कोसळली। त्यामुळं त्या ठिकाणी सगळ्यांना झटका बसला। अशी दाखवण्याजोगी कुठली दुखापत जरी झाली नसली तरी मुकामार या ठिकाणी सगळ्यांनाच लागला आहे। आणि त्यातून आम्ही सगळेजण लिफ्टमध्ये कुठलीही मदत न मिळाल्यामुळं आम्हाला मिळाली नाही आणि त्यानंतर आवाज दिल्यानंतर बाहेरून आम्ही आमचा दरवाजा उघडून आम्ही या ठिकाणी बाहेर पडलेलो आहे।